नमस्कार मंडळी. तर फायनली आम्ही वॉशिंग मशीन घ्यायला आलेलो आहोत. 2-4 दिवस झालं आमचं मशीन बंद पडलं होतं. तर नवीन घ्यायचं होतं. कुठलं घ्यायचं तर जुनं मशीन आमचं सॅमसंगचंच होतं. त्यामुळं मग पुन्हा सॅमसंगचंच घेतलं. रात्री आम्ही बुकिंग करून आलो आणि सकाळी आमचं पार्सल घरी आलेलं आहे. तर बाकीची माहिती त्यांच्याच तोंडून तुम्ही ऐका. मशीन चालू कसं करायचं आणि त्याची बाकी सारी माहिती ह्या व्हिडिओमध्ये आहे. नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. स्टार्ट. टॅप 24 ऑन ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. डो बस पावडर काय लिक्विड इथे टाकायचं. म्हणजे एक ॲव्हरेजच्या हिशोबाने टाकायचं. जास्त पण नका टाकू म्हणजे ओव्हर होतं. म्हणजे कसं आहे मग पावडर वगैरे मार्क्स पडतात. प्रॉपर इनसाईड एका टाइमला 8 ते 10 कपडे टाकू शकतो. सॉफ्ट असले तर एक दोन एक्स्ट्रा ॲड करू शकतो आपण. म्हणजे बेटर क्लीन पण व्हायला पाहिजे. असं नाही की जास्त टाकल्यानंतर ते क्लीन नाही झाले. ठीक आहे. ॲव्हरेज. सेकंड कम्फर्ट जे खुशबूसाठी आपण यूज करतो सॉफ्टनर ते इथं टाकायचं. ठीक आहे. तुम्ही यूज करत असाल तर ठीक आहे. नाही आणि हे काय हे साठी पण लिक्विडसाठीच आहे. पण प्रिफर काय होतं इथं जास्त बसून आहे ना सारखं क्लीन करायला लागतं. म्हणून इथं बेटर राहतं. ते सॉफ्ट डोअर आहे ना ऑटोमॅटिक डोअर क्लोज होतो. आपल्याला त्याला काय क्लोज वगैरे करायची चुकून जोरात दाबला आपण तर काय नाही. हे बघा म्हणजे काहीच नाही खराब वगैरे नाही ना नाही, ग्रिप. नाही. तसं तर नाही करणार पण तरी विचार. नाही ती जुनी सवय लागली ना. हा सारखं बंद करायचं. ऑन केलं. हे नंबर्स आहे 1 2 3 4 5 6 7 8. ठीक आहे मॅम. हे सगळे प्रोग्राम्स आहे. इकडनी काय ऑपरेट होणार नाही. हे जे सायकल लिहिलेले असतात हे नंबर्स इथे येतात. एक नंबरला नॉर्मल म्हणजे सगळ्यांचे मिक्स कपडे डेली वॉश. ते सायकल असतात एक अराउंड 45 to 50 मिनिट म्हणजे 1 तास घेते मशीन. म्हणजे सगळ्यात आधी कुठलं बटन दाबायचं म्हटले? पॉवर ऑन ऑफ इथूनच होतं सगळं काम झालं. बाय डिफॉल्ट एक नंबरच येणार ऑन केल्यानंतर. प्रोग्राम चेंज करायचा आपल्याला. 2 नंबर हवाय 3 नंबर ते इथून नाही होणार. हे सायकल लिहिले दिसतात का हे नंबर इथून चेंज होतं त्याचे. ठीक आहे. आणि स्टार्ट इथून होतो ते. एक नंबरला काय नॉर्मल सगळ्यांचे मिक्स करतात. त्या टायमिंग असतं एक अराउंड 50 ते 60 मिनिटं. एक ॲव्हरेज कमी जास्त होऊ शकतो थोडा. स्टार्ट इथून करायचं. ठीक आहे. 2 नंबरला आहे क्विक वॉश म्हणजे 5-6 कपडे वेळ नाही 31 ते 35 मिनिटं काम कम्प्लीट होणं म्हणजे इझी टू फास्ट. 3 नंबरला आहे डेलिकेट म्हणजे तुमचे पार्टी वेअर असेल जे जे वर्क वगैरे जरी वगैरे असतात ते वॉश करू शकतो आपण. 4th बेडिंग कर्टन्स बेडशीट वगैरे हे कर्टन्स वगैरे ते. जीन्स सेपरेट. त्याला किती वेळ लागतो? ते 93 मिनिट्स आलं ना मॅम. एवढं वेळ ऑलरेडी बेडिंग्स मध्ये येते भरपूर घाण असते. पण नॉर्मल मध्ये पण करू शकतो तुम्ही. असं नाही का त्याला सेपरेटली बेडिंग घ्यायची गरज आहे. जिथं आपल्याला असं वाटतं ऑप्शन आहेत म्हणून माहिती थोडक्यात. ऑलरेडी ह्याच्यामध्ये ऑप्शन भरपूर आहे. तर तुम्ही नॉर्मल असं आहे का सगळीच गोष्ट वॉश करू शकतो. कपडे पण बेडशीट पण. ह्याच्या आधी सगळं 46 मिनिटातच होतं. तर त्याच्यामध्ये पण तेवढंच होणार. तर ते तुम्हाला टायमिंग कमी हवं तर हे बेस्ट आहे. एक ऑप्शन आहे म्हणून सगळं दाखवा लागलं तुम्हाला. एनर्जी सेविंग म्हणजे ब्लँकेट्स वगैरे असतात ना आपण सिंगल टाकू शकतो. रिन स्पिन म्हणजे सकाळी कोणी टी शर्ट घातलेला आहे वेळ नाही तुमचा जसं आपण बादलीमध्ये भिजून कपडे टाकतो ना 1 वेळेस फक्त पिळून घेणार म्हणजे 20 मिनिटं मी काम कम्प्लीट करणार होते. धुवायचे नाही समजा हाताने तर नवीन कपडे असतात आपण फक्त असं भिजून टाकतो तसं. इको टपलिंग म्हणजे एक सर्व्हिसिंग आहे. आपण रेग्युलर सगळे कपडे वॉश करतो. कपड्याची घाण कुठे होती ड्रमची खाली जेवढी निघायची पाईपनी निघती. राहिलेली काय होतं ड्रमला लागलेली असते. तर हळूहळू काय होतं ते ड्रमला चिकटून राहते आणि परत कपड्याला लागून येते ते. बरोबर. एक सेल्फ सर्व्हिस आहे. ते पांढरे दोरे आल्यासारखं तसं असतात. आणि कपड्याची पण असते ना कपड्यांना. हा ते साईडला असते ते दाखवतो. तर काय होतं ते परत घाण आपल्या कपड्याला लागते. ते मशीनचा प्रॉब्लेम असतो मॅम. ते जे घाण निघायची तेवढी निघते राहिलेली ते स्पाईकला लागली असते परत ते हळूहळू कपड्याला लागते. तर एक सेल्फ सर्व्हिस आहे. त्याला पावडर असतं स्टँडर्ड जे कंपनीचं असतं. ते रिक्वायरमेंट काय असतं बाबा कोणाला बोलून पैसे देऊन आपल्याला करायची गरज नाही. आपण स्वतः घरी सेल्फ सर्व्हिस करू शकतो. त्याच्या महिन्यामध्ये 1 दिवस करायला लागतं ना. त्याच्यासाठी पण हे पॉवर आणि टप आणि स्टार्ट 8 नंबरचा ऑप्शन आहे त्याचा. महिन्यामध्ये 1 वेळेस करायचं. नाहीच केलं तुम्ही तर मशीन स्वतःहून इथे इंडिकेटर देणार का टप क्लीन करा म्हणून. ठीक आहे. सिलेक्ट देन स्टार्ट. आणि नुसते कपडे सुकवायचे असतील तर ह्याच्यामध्ये रिन्स आणि स्पिन आहे. म्हणजे 1 वेळेस फक्त पिळून घेणार आणि ट्राय करणार. फक्त स्पिन करायचं असेल तर मॅन्युअल इथं चेंज करायचा. स्पिनवर आणायचं आणि फक्त स्टार्ट करायचं. फक्त स्पिन होणार त्यामध्ये. स्टार्ट स्पिन आणि दाखवतो मी तुम्हाला एक प्रोसेस मध्ये आहे. म्हणजे एकदम लक्षात नाही ना स्टेप बाय स्टेप दाखवलं तर लक्षात येणार. आवाजाचं नाही अजिबात साऊंड नाही तुमचं आहे ना. हे असं पूर्ण 50% कपडे ड्राय होते. 50% आपल्याला सुकायला बाहेर टाकायला लागतात. मान्सून वगैरे कपडे ओललेचे अजून एक्स्ट्रा ट्राय करायचं आपल्याला. तर आपण मॅन्युअली काय करायचं
हे ऑप्शन आहे ना फंक्शनचे, हे ऑफ करायचं. पहिले वॉश आणि रिन्स असतात, रिन्स आणि स्पिन असतात, तर ऑफ झाला, रिन्स आला, मग स्पिन घेतला फक्त ड्रायसाठी, मग स्टार्ट केलं. जे पण टायमिंग येईल 11 मिनिटं 15 मिनिटं हा जिथे येतंय ते फक्त तिथपर्यंत स्पिन करून मग स्टार्ट करायचं. जे आपले राहिलेलं आहे जेवढं कपड्याचं वेटचे शो येते इथं टायमिंग दाखवणार आणि ते फक्त स्पिन करणार. चालेल, ठीक. एक्स्ट्रा ऍडिशनली गरज असली तर, नाहीतर तिन्ही एकत्र काम करणार ते. आणि हे वॉटर लेवल ते कसं बाय डिफॉल्ट आहे, मशीन ऑटोमॅटिक घेते ज्याला गरज आहे. हा तुम्ही हे करायची हा, गरज आपली गरज नाही. पॉवर ऑफ, सिस्टमॅटिक स्विच ऑफ. बरं. ठीक. हे 24 ऑन स्टेप आहे. चालेल. जिथं आपण पॉवर टाकते तिकडेच टाकायचं, हा. अर्धा आणि अर्धा पाऊस. हा, आणि स्टार्ट करून टाकायचं फक्त, बाकी काही नाही. ठीक आहे. फक्त प्रोग्राम इथून चेंज करून 8 नंबर